नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीच बेकिंग वर्ल्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज होती मला एका हाफ के जी रसमलाई केकची ऑर्डर, जो की मी हा मॅसेज थीममध्ये बनवला होता. आणि या केकबद्दल संपूर्ण माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. चला तर मग केक बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला गॅस सुरू करायचा आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आपल्याला. आणि त्यावर आपल्याला एक पातेलं ठेवायचं आहे आणि त्यात आपल्याला असं एक स्टँड ठेवायचं आहे. स्टँड तुमच्याकडे असं नसेल तुम्ही वाटी प्लेट काही पण ठेवू शकता. आपल्याला खाली मीठ वगैरे काहीही टाकायची गरज नाही आहे. याला आपण 5 मिनिटे प्रीहीट करायला ठेवूया. तर आता आपण इथे हाफ के जीचा टीन तयार करून घेऊया. म्हणजे बटर पेपर मी त्याचा राऊंड कापून घेतलेला आहे आणि त्याला मी ऑइलने ग्रीस करून घेत आहे. तर ऑइल आपल्याला कडेला पण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक व्यवस्थित डिमोल्ड होईल. तर आता आपण बघूया की आपल्याला हाफ के जीसाठी किती प्रीमिक्स घ्यायचं आहे. तर प्रीमिक्स हे मी रेडीमेड प्रीमिक्स वापरले आहे. मी प्रेस्टाईन कंपनीचं प्रीमिक्स वापरते. तुम्ही कोणत्याही कंपनीचं प्रीमिक्स वापरलं तरी चालेल. तर मी इथे 1 कप घेतलेला आहे आणि जर आपण मशीनने मोजून घेतलं तर 160 ते 70 ग्रॅमपर्यंत प्रीमिक्स आपण घेऊ शकतो. आणि आता हे जे रेडीमेड प्रीमिक्स असतात यात आपल्याला बाकी काहीही ॲड करायची गरज नसते. तर आता आपण हे थोडं पाणी मिक्स करून व्यवस्थित याचं बॅटर तयार करून घेऊया. आपल्याला पाणी हे थोडंच टाकायचं असते आणि प्रत्येक प्रीमिक्सला थोडं कमी जास्त पाणी हे लागू शकते, म्हणून पाण्याचं हे आपण परफेक्ट असं मोजमाप सांगू शकत नाही. तर आपण काय करायचं, थोडं पाणी ॲड करायचं आणि त्याला व्यवस्थित फास्ट फेटून घ्यायचं आणि जसं पाणी लागेल तसं ॲड करायचं. तर आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सी याची ठेवायची. आपल्याला एकदम पातळ करायचं नाही आहे हे आणि एकदम घट्ट पण ठेवायचं नाही. आता हे रेडीमेड प्रीमिक्स असल्याकारणाने यात फक्त ऑइल टाकायची गरज आहे. तर ऑइल आपल्याला 1 टेबलस्पून टाकून घ्यायचं आहे. नॉर्मल चम्मच असेल तर त्याने 2 चम्मच टाकून घ्यायचे आहे. आणि ऑइल हे आपल्याला ज्याला स्मेल नाही असंच घ्यायचं आहे. आणि त्याला ऑइल टाकल्यावर आणखी एकदा आपण व्यवस्थित फेटून घेऊया. आणि आता आपण हे बॅटर ओतून घेऊया आपल्या जो आपण टीन तयार करून घेतला आहे त्यामध्ये. तर तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्याला अशी कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरची हवी आहे. आणि नंतर पूर्ण बॅटर आपलं काढून झाल्यावर आपल्याला त्याला टॅप करायचं, जेणेकरून एअर बबल्स हे निघून जातील. आणि नंतर आपल्याला या केक टीनला जे आपण प्रीहीट करायला पातेलं ठेवलं होतं त्यात ठेवायचं आणि त्यावर असं झाकण ठेवून 30 मिनिटासाठी बेक करायला ठेवायचं आहे. तर आता बघूया आपण की आपल्याला क्रीम किती घ्यायचं आहे. तर आपल्याला क्रीम हे लिक्विड फॉर्ममध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला ते 200 ग्रॅम घ्यायचं आहे. जर आपण कपाने मोजून घेतलं तर आपण 1 कप क्रीम हे घेऊ शकतो. तर आता आपल्याला त्याला बीट करून घ्यायचं आहे. आणि क्रीम हे आपलं नेहमी चिल्डच हवं आहे, असं नाही की आपल्याला पातळ क्रीम हवा आहे तर आपण क्रीमचा डब्बा फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचा, असं होऊ शकत नाही. मग आपलं क्रीम बीट पण होणार नाही आणि ते खराब पण होऊ शकते. तर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा पण आपल्याला केक करायचा आहे त्याच्या 3-4 तास आधी तरी आपल्याला क्रीमचा डबा हा फ्रीजरमधून फ्रीजमध्ये काढून ठेवायचा आहे, जेणेकरून तो लिक्विड फॉर्ममध्ये येईल आणि क्रीम हे आपलं व्यवस्थित बीट होईल. तर आपल्याला हाय स्पीडमध्येच बीट करायचं आहे, कारण की सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि त्यामुळे क्रीम हे लवकर मेल्ट होते. आणि चिल्ड जसं आपण मशीन फिरवू तर ते गरम होण्याचे चान्सेस पण खूप जास्त असतात, म्हणून आपल्याला हाय स्पीडने क्रीम बीट करायचं आहे. तर बघा, आपण जेव्हा लिक्विड फॉर्ममध्ये क्रीम घेतलं होतं त्यापेक्षा आपलं क्रीम आता थोडं जास्त झालं आहे. तर असंच आपल्याला क्रीम बीट करत राहायचं आहे. आपल्याला 4-5 मिनटं तरी बीट करायला क्रीम लागणार आहेत. तर थोडी मशीन बंद करायची मदत, पुन्हा चालू करायचं. तर असं आपल्याला व्यवस्थित करायचं. हे बघा, लायनिंग येत आहे, म्हणजे आपलं क्रीम बीट होत आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला क्रीम बीट करत राहायचं आहे. हे बघा, करता आपलं क्रीम इथे बरंच घट्ट झालेलं आहे, पण हे क्रीम अजून झालेलं नाही आहे, कारण की ते अजून सॉफ्टच आहे. तर आपल्याला अजून क्रीम बीट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं क्रीम एकदम परफेक्ट बीट होईल. तर अजून 1-2 मिनटे आपल्याला बीट करून घ्यायचं आहे. तर जसं आपण क्रीम बीट करू तसं आपल्याला जी मशीन आहे आपल्या हाताला ती जड लागायला सुरुवात होईल. तर हे बघा, आता आपलं हे क्रीम परफेक्ट झालेलं आहे. आणि हे माउंटेन जेव्हा आपले असे उभे राहणार तेव्हा समजायचं आपलं क्रीम एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर आता आपण हे क्रीम बाजूला ठेवून घेऊया आणि आता बघूया की आपला केक बेक झाला आहे का. तर हे बघा, आपला केक एकदम स्पॉन्जी परफेक्ट बेक झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया थंड व्हायला. तर आता मी याला केकला पूर्ण थंड होऊ दिलं आहे आणि आता याच्या आपण कडा मोकळ्या करून घेऊया, जेणेकरून आपला डिमोल्ड होईल केक. तर त्याला वरून टॅप करून घ्यायचं आहे आणि आपला हे बघा केक एकदम इझिली निघालेला आहे. तर आता आपण याच्या 3 लेअर करून घेऊया. तर चाकूच्या सहाय्यानेच मी याच्या 3 लेअर करून घेत आहे. तर ही बघा, पहिली लेअर अशी
छान आपली व्यवस्थित निघालेली आहे. तर आता आपण दुसरी लेअर करून घेऊया. तर अशाच प्रकारे आपल्याला दुसरी लेअर पण आपली तयार झालेली आहे. तर ह्या आपल्या परफेक्ट अशा 3 लेअर तयार झालेल्या आहे. तर आता हा केक आपण बनवणार आहे रसमलाई फ्लेवरमध्ये. तर मी काय केलं आहे, त्यासाठी रसमलाई आणलेली आहे आणि मी त्याचं मिल्क वेगळं करून घेतलेलं आहे आणि बॉल्स वेगळे ठेवलेले आहे. कारण की हे जे मिल्क आहे ते आपल्याला केकला सोप करण्यासाठी वापरायचं आहे. आणि इथे मी थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले, म्हणजे बदामचे काप घेतलेले आहेत. तुम्ही पिस्ता वगैरे काही पण घेऊ शकता. तर टर्नटेबलला आपल्याला थोडं क्रीम लावून घ्यायचं आहे. त्यावर जी मधली लेअर आहे ती ठेवायची आहे आणि जे मिल्क आपण रसमलाईचं वेगळं करून ठेवलेलं होतं त्याने आपल्याला लेअरला पूर्ण सोप करून घ्यायचं आहे. आणि बेसला सोप करण्यासाठी हे जे मिल्क आपण वापरतो त्याची टेस्ट आपल्या केकमध्ये खूप छान उतरते. त्यानंतर मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेलं आहे आणि ते सर्व साईडने व्यवस्थित लावून घेत आहे. तर तुम्ही इथेच जे आपलं पॅलेट नाईफ आहे त्याने पण लावून घेऊ शकता आणि पॅलेट नाईफच्या सहाय्याने आपल्याला ते व्यवस्थित सर्वीकडे एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला त्यावर जे मी इथे रसमलाईचं क्रश पण वापरलेलं आहे, म्हणजे मी ओरिजिनल रसमलाई पण वापरलेली आहे आणि क्रश पण वापरलेला आहे. तर मी इथे क्रश टाकून घेतलेला आहे. तुम्ही इथे रसमलाई क्रश स्किप केलं तरी चालेल. तर आपण ओरिजिनल रसमलाईचा पण नुसतं केक बनवू शकतो. तर पण मला हा फ्लेवर जास्त आवडतो दोन्ही मिक्स करून, म्हणून मी असा बनवते. तर आपण जे रसमलाई घेतली होती, रसमलाईचे बॉल्स, त्याचे मी तुकडे करून ठेवलेले होते इथं आणि ते मी इथे अर्धे इथे एका लेअरला वापरते आणि अर्धे मी दुसऱ्या लेअरला वापरते. तर त्यावर आपल्याला जे मी बदामचे काप करून घेतलेले आहे ते मी इथे टाकून घेत आहे. याने पण आपल्याला टेस्ट एकदम छान येतो. आणि नंतर मी जी सर्वात वरची लेअर आहे ती मी मध्ये ठेवलेली आहे आणि ती उलट्या साईडने ठेवलेली आहे, जेणेकरून डोम शेप हा आतमध्ये जाईल आणि त्याला जे आपण मिल्क होतं रसमलाईचं त्याने व्यवस्थित सोप करून घेतलेलं आहे. आता त्यावर पण आपल्याला एक क्रीमची लेअर द्यायची आहे आणि त्याला पण व्यवस्थित पॅलेट नाईफच्या सहाय्याने व्यवस्थित सर्व साईडने पसरवून घ्यायचं आहे. आणि यावर पण आपल्याला क्रश टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला जे आपले रसमलाईचे बॉल्स जे आपण तुकडे करून घेतलेले आहे ते पण आपल्याला इथे पूर्ण टाकून घ्यायचे आहे आणि सर्व साईडने आपल्याला ते एकसारखे टाकून घ्यायचे आहे. आणि यावर आपल्याला बदामचे तुकडे टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला जी सर्वात खालची लेअर आहे ती वर ठेवायची आहे. आणि नंतर आपल्याला याला पण मिल्कने व्यवस्थित सोप करून घ्यायचं आहे. आणि मिल्कने सोप करून झाल्यावर मी काय केलं आहे, इथं पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेलं आहे आणि ते क्रीम मी सर्व साईडने व्यवस्थित लावून घेत आहे कमी प्रमाणात, जेणेकरून आपला केक थोडा क्रमकोट होईल आणि फायनल फिनिशिंग आपण नंतर देऊया. तर मी इथे थोडंच क्रीम लावून घेतलेलं आहे. वरच्या साईडने आपल्याला पॅलेट नाईफने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि खाली आपल्याला क्रॅपरने व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर आता हा केक आपला क्रमकोट झालेला आहे. तर आता आपण याला बेसवर काढून घेऊया. तर बेसवर काढण्यासाठी आपल्याला केक हा पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला ओढत तो बेसवर आणून पॅलेट नाईफ काढून घ्यायची आहे. तर आता आपण याला करूया फायनल फिनिशिंग. तर मी या केकची डिझाईन वरून व्हाईट क्रीमनेच आहे. तर मी काय केलं आहे, पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेलं आहे आणि त्याला सर्व साईडने व्यवस्थित लावून घेत आहे. साईडने पण लावून घेते आणि वरच्या साईडने पण आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि आता वरच्या साईडने आपण पॅलेट नाईफने व्यवस्थित त्याला फिनिशिंग देऊया आणि साईडने पण आपल्याला क्रॅपर फिरवून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला स्लिपिंग मोडमध्ये ठेवायचं आहे. आणि वर जे पण एक्स्ट्रा क्रीम आहे ते आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. तर हा केक आपला फायनल फिनिशिंग होऊन रेडी आहे. तर आता आपण याला थोडं अजून अट्रॅक्टिव्ह करूया. तर मी काय केलं आहे, इथे ऑइलिंग ब्रश घेतलेला आहे आणि त्यानेच मी याला थोडं लाइनिंग करून घेत आहे. म्हणजे ब्रश थोडा हलकासा त्यावर ओढून घेत आहे. त्याने छान त्याला लाइनिंग येतात आणि वरच्या साईडने पण असं फिरवून घेतात, जेणेकरून एक पॅटर्न तयार होईल. तर हे बघा किती सुंदर डिझाईन याची तयार झालेली आहे. तर हा केक मी मॅसेज थीममध्ये करत आहे. त्यासाठी मी काय केलं आहे, फाउंडनच्या अशा पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहे आणि त्यावर मी हॅपीनेस, सनशाईन, सोलमेट असे मेसेज टाकून घेत आहे. आणि फाउंडनवर लिहायला जो मी पेन यूज करत आहे तो शुगर पेन आहे. तो नॉर्मल कोणताही पेन नाही आहे. या पेनाने आपण फाउंडनवर आपल्याला जे पण मॅसेज हवे आहे किंवा कोणाचे बर्थडेचे नेम आहे ते टाकून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपले हे नेम तयार आहेत. तर आता आपण करूया आपल्या केकला डेकोरेट. तर डेकोरेट करण्यासाठी सर्वात आधी आपण आपला केक कोणत्या साईडने सर्वात छान दिसतो जास्त ते बघून घ्यायचं आहे आणि ती साईड आपल्याला समोर ठेवायची आहे. आता मी इथे रिअल फ्लावर्स यूज करणार आहे. तर मी काय केलं, फ्लावरला
टूथपिक अटॅच करून घेतलेली आहे आणि फ्लावर्स केकला अटॅच केलेले आहेत. तर असे मी 2 फ्लावर्स इथे लावून घेतलेले आहे आणि नंतर मी इथे गोल्डन कलरचे फॉक्स बॉल लावत आहे. तर मी एक मागच्या साईडने मोठा लावून घेतलेला आहे आणि समोर पण मी 2-3 जसे मला छान वाटणार तसे मी इथे लावून घेत आहे. तर व्हाईट कलरवर रेड कलरचे रोज एकदम छान दिसतात. तर आता आपण इथे हॅपी बर्थडेचा टॅग लावून घेऊया. तर खूप जणांना वाटते हा टॅग धूसर दिसतो, तर नाही, त्याच्यावर एक पॉलिथिन असते ती आपल्याला काढून घ्यायची असते आणि त्यानंतर हा खूप शाईन करतो. तर खूप जण तो डायरेक्ट लावतात म्हणून त्यांचा जो हॅपी बर्थडेचा टॅग असते तो शाईन करत नाही. तर वरच्या साईडने मी इथे गोल्डन स्प्रिंकल्स टाकून घेत आहे आणि त्याने पण आपल्या केकचा लुक एकदम छान दिसायला लागलेला आहे. आणि आता आपण आपल्या केकला जे आपण मॅसेज बनवून ठेवलेले आहे ते लावून घेऊया. तर हे मॅसेज आपल्याला केकच्या फ्रंट साईडला लावून घ्यायचे आहे. आधी मी पूर्ण केक वरच्या साईडने तयार करून घेतलेला आहे, म्हणजे डेकोरेट करून घेतलेला आहे आणि जी आपली फ्रंट साईड येणार आहे तिथे मी हे सर्व मॅसेज लावून घेत आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही कोणतेही मॅसेज इथे लिहू शकता आणि ते केकला लावू शकता. तर यामुळे केकचा लुक एकदम छान दिसायला लागलेला आहे. तर आता हे आपले सर्व मॅसेज लावून झालेले आहे. तर हा केक माझ्या कस्टमरनी त्यांच्या हजबंडसाठी बनवून घेतलेला होता. जर तुम्हाला तुमच्या ब्रदरसाठी, मम्मीसाठी, कोणासाठी पण केक बनवायचा असेल तर तुम्ही तसे मॅसेज त्यावर लिहून घेऊ शकता आणि असा सेम टू सेम केक बनवू शकता. तर हे माझ्याकडे रेड हार्ट शेपचे स्प्रिंकल्स आहेत, तर ते मी इथे मध्ये मध्ये लावून घेत आहे आणि कसं आहे त्याने पण केकचा लुक अजून छान दिसायला लागलेला आहे. तर अशा प्रकारे मी मागच्या साईडने पण सर्व हार्ट शेपचे जे स्प्रिंकल्स आहे रेड कलरचे ते लावून घेत आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व केक हा व्यवस्थित छान डेकोरेट करून घ्यायचा आहे. आणि तुमच्याकडे जे पण अवेलेबल असेल, पण कसं आहे व्हाईट कलरवर रेड कलर हा छान दिसतो म्हणून मी इथे रेड कलरचे स्प्रिंकल्स वापरलेले आहेत. तर तुम्ही तुमच्याकडे जे पण अवेलेबल असतील ते वापरू शकता. केकचा लुक अजून छान दिसण्यासाठी जे गुलाबासोबत पत्ते आले होते ते मी इथे अटॅच करून घेत आहे. तर त्याने पण कसं आहे फ्लावर्सचा लुक अजून कंप्लीट झाल्यासारखा दिसेल आणि त्यामुळे आपला केक पण अजून सुंदर दिसायला लागलेला आहे. तर आता माझ्याकडे इथे व्हाईट स्प्रिंकल्स आहेत, तर ते पण मी मध्ये मध्ये लावून घेत आहे, म्हणजे सर्व केक त्याने पण कव्हर करून घेत आहे. तर याने पण केकला व्हाईट जे स्प्रिंकल्स आहे त्याने पण केकला अजून खूप सुंदर लुक येतो. तर तुम्ही पण हा केक नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला या केकची डिझाईन कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.